त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने सलाम करते। ज्या मागण्यांसाठी या अन्नत्याग आंदोलन करण्याची परिस्थिती आलेली आहे, त्या संपूर्ण मागण्या या मातीतील कष्टकरी वंचित घटकांसाठी असणाऱ्या मागण्या आहेत। शेतकरी आहे, कोकणातील कोळी बांधव आहे, महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधव आहे, विधवा भगिनी आहे, दिव्यांग आहेत। छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं आणि प्रत्येकाला एक विभाग दिलेला होता। आजही जे शासन ते कोणत्याही पक्षाचं असो, जेव्हा चालवलं जातं तेव्हा शासनामध्ये अशा प्रकारची माणसं असणं आवश्यक असतात, ज्यांना या मातीतील सर्व घटकांकडे या शासनाचं लक्ष अधिक चांगल्या प्रकारे वेधता यायला पाहिजे। राजकीय प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचे असतात याला खरं म्हणजे एक कालमर्यादा असते, पण या पलीकडे जाऊन लोकप्रतिनिधी हे लोकांचे प्रतिनिधी असतात, हे अतिशय महत्त्वाचे आहे। म्हणून आज जे सत्तेमध्ये आहे त्या महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना जे त्यांच्या अभ्यासासाठी, जे त्यांच्या प्रगल्भतेसाठी त्यांचा लौकिक आहे, महाराष्ट्राचे दोन अत्यंत सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे ज्यांचे घडणच कार्यकर्ता म्हणून झाले आहेत, आणि दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार ज्यांच्या कामाची तडफ खूप आहे हे आम्ही ऐकून आहोत। म्हणून या शासनाला इथे अन्नत्यागासाठी बसलेल्या या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने एक विनंती आहे की कुठेतरी या सर्व मागण्यांची जी यथार्थता आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे आणि यावर अत्यंत तात्काळ आणि संवेदनशील असा निर्णय शासनाकडून होणे आपणा सर्वांची अपेक्षा आहे। लढवई या कार्यकर्त्याला जपलं पाहिजे असं खरं म्हणजे माणुसकी आहे, त्याला मरणाच्या तोंडात देऊ नये। आणि ज्यांच्यासाठी हे आंदोलन हे प्रहारचे 50 कार्यकर्ते सुद्धा करत आहेत, त्या सर्व घटकांची सुद्धा ही जबाबदारी आहे की गावागावातल्या शेतकऱ्याला वाटलं पाहिजे तो प्रहारचा शेतकरी आहे की तो काँग्रेसचा शेतकरी आहे, याबद्दल काही देणं घेणं नाही, आपण आधी शेतकरी आहोत हे महत्त्वाचं आहे। यासाठी राष्ट्रसंतांनी ज्याप्रमाणे आवाहन केलं त्याप्रमाणे ग्रामीण भागातील जनता ज्या सकारात्मक पद्धतीने या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली होती, त्याप्रमाणे या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ गावागावातील केवळ कार्यकर्ता प्रहारचा नाही तर सामान्य माणूस, सामान्य शेतकरी सुद्धा या संपूर्ण लढ्यामध्ये सहभागी होईल आणि निश्चितपणे सामान्य माणसाच्या त्याच्या या न्याय मागणीचं यश आपण खेचून आणाल असा विश्वास राष्ट्रसंतांच्या चरणी इथे व्यक्त करताना थांबते। जय हिंद।